रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. हे म्हणजे आम्हाला खरं रामा ॲग्रोची किंमत आम्हाला लागली. ह्याच्या अगोदर आम्ही दुसरी औषध वापरून बघितली, पण त्यात म्हणजे कसलाही फरक नाही. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस रामा ॲग्रो चालू केलं त्या टायमाला आम्हाला शेतीमध्ये आणि त्या पिकामध्ये आणि त्यात येणाऱ्या फळामध्ये बदल म्हणजे जवळजवळ 80% बदल आम्हाला शेतीत. मिरची म्हणजे मिरची साईज होत नव्हती, आता साईज बरोबर व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या. तफावत म्हणजे जे उत्पन्नात तफावत आहे, त्याच्या शायनिंग मध्ये तफावत आहे, त्याच्या वाढीमध्ये तफावत आहे. पहिला तोडा 500 किलोचा, दुसरा तोडा 700 आणि तिसरा आता तुमचा चालू 1314 आसपास जाईल. रामा कंपनीचीच प्रोडक्ट वापरावं हे आम्ही कळकळीने सांगतो. ज्याला शेती चांगली करायची आहे त्यांनी. येडा जर असला तर येडीने रामा ॲग्रोची कंपनीचे प्रोडक्ट मध्ये मार्गदर्शन घेऊन शेती करायला काही हरकत नाही. प्रत्येकाला सेटिंग अशी गस आणि हे सगळ्यात महत्वाचं तिथं आपलं काय पाहिजे, शायनिंग. शायनिंग रेट कशा मिळतो आपल्याला? शायनिंग साईज थोडी कमी असू द्या, पण शायनिंग कशामुळे चमक दिसते काय हे म्हणजे आम्हाला खरं रामा ॲग्रोची किंमत आम्हाला लागेल. रामा ॲग्रो तुम्ही औषध वापरले, ह्याच्या अगोदर आम्ही दुसरी औषध वापरून बघितली, पण त्यात म्हणजे कसलाही फरक नाही. म्हणजे आम्हाला ज्यावेळेस रामा ॲग्रो चालू केलं त्या टायमाला आम्हाला शेतीमध्ये आणि त्या पिकामध्ये आणि त्यात येणाऱ्या फळामध्ये बदल म्हणजे जवळजवळ 80% बदल आम्हाला उत्साह वाटतोय. आणि तेव्हापासून आम्ही रामा ॲग्रोच वापरतो, दुसरं कुठलं वापरतच नाही. जर शेतीचं उत्पन्न खासपैकी चांगल्यापैकी घ्यायचं असेल तर रामा ॲग्रोचं 100% प्रोडक्ट वापरावा, शेतकऱ्यांनी वापरावा. आता मला सांगा, ही आता आपलं रामा ॲग्रोटेकची खत आहेत, बायोसमृद्धी, बायोसृष्टी, रूट मॅजिक, ज्ञानशक्ती, किती महिन्यापासून या मिरचीला वापरता येते? 1.5 महिन्यापासून वापरतो. 1.5 महिन्यापासून वापरतो. आता 1.5 महिन्यामध्ये किती दिवसाच्या अंतर आपले कुठले कुठले डोस झाले त्याला खाल्लं? समृद्धीची केंड सोडलेत, ज्ञानशक्ती रूट मॅजिक सोडलं, काय बदल जाणार तुम्हाला पहिल्या डोसला म्हणजे फळाची सेटिंगचा व्यवस्थित वाटले आम्हाला. फुटवा चांगला दिसला, फुटवा झाडाला चांगला. त्याच्यानंतर तुम्ही बायोसमृद्धी सोडायला चालू केलं. आता ज्यावेळेस ज्ञानशक्ती सोडल्यानंतर किती दिवसानंतर बायोसमृद्धी सोडलं? 15 दिवस 20 दिवस गॅप. त्यावेळेस तुम्हाला अजून काय बदल जाणार? अजून म्हणजे सेटिंग. आता ही मिरची म्हणजे मिरची साईज होत नव्हती, आता साईज बरोबर व्यवस्थित सगळ्या गोष्टी वाटायला लागल्या. आता जसं तुमचे पप्पा काय म्हणले की रामा ॲग्रोटेकची उत्पादनं ह्या मिरचीला वापरायला लागल्यापासून शेती बघायसारखी झालेली आहे, बरोबर आहे का? याच्यात आणि आंतरपीक आहे काय? आंतरपीक आहे शेतकरी मित्रांनो, आंतरपीक आहे डाळिंब आणि 3 महिने डाळिंब, 3 महिने कंप्लीट झाले आता. 3 महिने कंप्लीट. 3 महिने ह्याला जे औषध 2.5 महिने झाले. ह्याला जे औषध सोडतात तिच्याला जाते, ह्याला जी फवारणी करतात तिच्याला फवारणी, दुसरं काही नाही. पण मला सांगायचं काय की तुम्ही आतापर्यंत भरपूर खत, रासायनिक खत वापरता, म्हणजे कुठं ना कुठं आणता, कोण ना कोण सल्ले देतात. पण आता रामा ॲग्रोटेक जो ह्याला मिरचीला जो सल्ला दिलाय आणि जी काय औषध दिली, जी काही सर्व्हिस दिली आहे, इतरांमध्ये रामा ॲग्रोमध्ये काय तफावत आहे तुम्हाला? तफावत जास्त तफावत. तरी काय तुमच्या तफावत म्हणजे जे उत्पन्नात तफावत आहे, त्याच्या शायनिंग मध्ये तफावत आहे, त्याच्या वाढीमध्ये तफावत आहे, त्याच्या झाडाच्या फळाला
जास्त फरक जास्त फरक आहे. आता तुमचं आता मिरची तोडायचं काम चाललेलं आहे. आता मिरचीचा किती तोडा तुमचा? किंवा तिसरा तोडा तिसरा तोडा. किती किलो तुटली मिरची? पहिल्यांदा 500 किलो झाली, म्हणजे पहिल्यांदा 500 किलो, परत 700 किलो, आता माझ्या अंदाजे 1200-1300 किलो आसपास. हा, म्हणजे पहिला तोडा 500 किलोचा, दुसरा तोडा 700 आणि तिसरा आता तुमचा चालू आहे 1200-1300-1400 आसपास जाईल. 1400 आसपास झाली. आता तुमच्या मागे तोडणी चालू आहे. आता मला सांगा, हे तुमचे 3 तोडे झालेत आणि तुम्ही 1.5 महिन्यापासून ह्याला रामा ॲग्रोटेकचे औषध वापरायला चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या बरोबर आहेत रामा ॲग्रो कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गणेश बोंगसर. मला सांगा, आता तुम्ही या मिरचीच्या प्लॉटला खरं सांगा बरं का, किती दिवसाला हा मुलगा तुम्हाला व्हिजिट देते? किती दिवसाला नाही, ज्या दिवशी काय अडचण वाटत आम्हाला ज्या दिवशी फोन करण त्या टायमाला 3 ते 4 तासाची नियमाने त्यांचा रविवार ठरलेला असतो, पण आधी मध्ये कॉल केला तर ती 2-3 तासात 2-3 तासात प्लॉटवरती येते. म्हणजे आमचे जे कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्यांची सर्व्हिस कशी आहे? एक नंबर. बरं, आता मला सांगा गणेश बोंगसर, की तुम्ही आता जसं हे म्हणतात की फोन केला की तुम्ही येता किंवा दर रविवार तर फिक्स येता. आता ह्या मिरचीच्या जो पीक आहे, पहिली गोष्ट मला म्हणण्यापेक्षा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की मिरची जात कुठली आहे? आता ही यांची दोन्ही मिक्स आहे, म्हणजे मिक्स चालते. आता 21-32 हा जो प्लॉट आहे आपल्या बाग साईडला दिसतो, हा कुठला आहे? 21-32 आणि नारळच्या पलीकडला कुठला आहे? ते अग्निज्वाला. म्हणजे 2 व्हरायटी आपल्याकडे आहेत. आता मला सांगा गणेश बोंगसर, म्हणजे डीप मध्ये आमच्या शेतकरी बांधवांना, मिरची बांधवांना सांगा, कारण कसं आहे, मिरची पीक आपल्या भागामध्ये कमी केलं जातं. कर्नाटक भागामध्ये, आंध्र भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मिरची असतं, जेणेकरून त्याला बोकडा रोग असतो. काय असतो? बोकडा रोग. एकदा बोकडा रोग आला आणि एकदा पानं अशी झाली त्याला काही जरी मारलं तर पानं सरळ होत नाही. पण आता मला सांगा, या तुमचा जो मिरची आता आहे का, मिरची इकडे बोकडा कुठे दिसतोय का? नाही. शेतकरी मित्रांनो, कॅमेरा इथं पूर्ण झूम करा, प्रत्येक पान दाखवा. हे का बघा, कुठलंही पान अजून पिळलेलं नाही, वाकलेलं नाही आणि गुंडळलेलं सुद्धा नाही. इकडे शेंडा बघा चालतंय, बघा शेंडा कसा एकदम टकाटक चालत नाही. मिरचीचा ड्रॉबॅक काय की एकदा जर बोकड्या आला त्याच्यावर तुम्ही लाखाचं औषध मारला तरी ती बोकड्या सरळ होत नाही. पण ह्याच्यावर का आला नाही? ह्याच्यावर कसं आहे, ह्याला जी स्प्रे दिलते आता सांगितलं की थोड्या वेळाने जाऊन घेऊन स्प्रे, म्हणजे स्प्रे असतो. आम्ही विलंब करत नाही. ज्यावेळेस गणेश सर आम्हाला सांगतील की बाबा ही प्रॉब्लेम ह्याला हे करावं लागेल, आम्ही त्याच्यावर लगेच 1 तास ते 2 तासामध्ये त्याच्यावरती चालू करतो. म्हणजे सांगायचं, तुमच्या सांगण्यावर मला एकच कळते की गणेश सरांनी सांगितलं की बाबा आता हे औषध मारा की 4 तासाचं औषध झालेलं. आता मला गणेश सर सांगा, तुम्ही जाधव साहेब सांगा की ह्या प्लॉटला तुम्ही शेड्यूल कसं दिलेलं आहे, काय काय दिलेलं आहे पहिल्यापासून? मध्ये आता कसं आहे, सुरुवातीला ज्या टायमिंगला मिरचीची लागण झाली त्या टायमिंगला आपण सुरुवातीला ज्ञानशक्ती रूट मॅजिक ड्रिप मधनं दिलं, त्याला डायरेक्ट ड्रिंचिंगला. आणि रामा गोल्ड जेणेकरून त्या टाइमला टेम्परेचर होतं, रोप जात होती म्हणजे रामा गोल्ड दिलं होतं वरून आपण. बरं, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे 1.5 महिन्यापूर्वी चालू केलेलं आहे. तुम्ही किती महिन्यापूर्वी लागण केली याची? 1.5-2-2.5 महिने जसं लागण झाली तसं आपल्याकडे. पण जसं तुमचं म्हणणं काय की आता टेम्परेचर मध्ये बऱ्याच ठिकाणी ही जाते, रोपाची मर होते. रोपाची मर तुमची झाली का? रोपाची मध्ये 5-10% झालीच की, म्हणजे त्याचं जास्त हे असल्यामुळं, टेम्परेचर जास्त असल्यामुळं ती जरा वाटलं आम्हाला टेम्परेचर मध्ये ही रोपाची मर कमी होती. त्यावेळेस आम्ही गणेश सरला बोलवून त्याच्यावर जे काय म्हणजे औषध आहे. आता ज्यावेळेस गणेश सर काय म्हणतात की रोपाची मर होते, त्यावेळेस तुम्ही यांना कुठलं प्रोडक्ट दिलं होतं? आपलं रामा गोल्ड वरून फवारणी. रामा गोल्ड फक्त त्यांना एक त्या टायमिंगला कसं आहे 5 ml फवारणी, 1 लिटरला 5 ml. बरोबर ना? कधी टेम्परेचरचा काळ एप्रिलमध्ये, बरोबर ना? त्यामुळे मर रोग तुमचा झालेला नाही, त्याचं प्रमाण कमी आलं. त्याच्यानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानशक्ती पहिला डोस दिला आहे, त्यानंतर दुसरा डोस कुठला दिलेला आहे? दुसरा डोस आपण समोर दिला, नंतर त्याला आपण फवारणीवरून स्टीम करून रामा गोल्डची जेणेकरून मिरचीला फुटवा यायला चालू व्हायचं. आणि निमकरंज कापूर, आणि निमकरंज कापूर ती झाली की नंतर निमकरंज कापूर आणि म्हणजे निमकरंज प्लस गटमुटी प्लस कापूर, तिन्हीचं कॉम्बिनेशन दिल्यामुळे तुम्हाला हा जो बोकडा रोग आहे, बरोबर ना, शेंड वाकडा होतो, ट्रिप्स असेल, मावा असेल, तुटतील असेल, नाही. आता मला खरं सांगा, मला म्हणण्याच्या आपल्या शेतकऱ्यांना सांगा, कारण तुम्हाला अख्खा इंडिया, अख्खा भारत, अख्खा जगत याला मराठी भाषा करते ती सगळं बघतो, बरोबर. मला खरं सांगा, या मिरचीला तुम्ही मार्केटमध्ये रामा ॲग्रोटेक व्यतिरिक्त किती टक्के औषध सांगा? म्हणजे 10% वापरले, 20% वापरले, 30% वापरलं, 20% वापरले, 80% म्हणजे बघा शेतकरी बांधवांना आम्हाला सांगायचं तात्पर्य की आम्हाला खोटी जाहिरात करायची नाही. 80% रामा ॲग्रोटेक. ह्याच्यामध्ये एक कंपनीचं बाबा समजा काहीतरी कंपनीचा आपल्याला प्रसार करायचा असं नाही, रिअली कंडिशन सांगतोय. रिअल कंडिशन, जी रिअल कंडिशन आहे ती सांगतोय. ह्यामध्ये काय म्हणजे कंपनीचं काहीतरी मोठेपणा दाखवायचा काय ना काय. जर शेतकऱ्याला पीक उत्कृष्ट आणायचं असेल
तर रामा कंपनीचीच प्रोडक्ट वापरावं हे आम्ही कळकळीने सांगतो. ज्याला शेती चांगली करायची आहे त्यांनी, आणि ज्याला करायची विनाकारण पैसा घालला त्यांनी कुठलंही वापरलं तर त्याला काय म्हणजे खरंच म्हणजे मी तुम्हाला सलाम करतो सर, कारण तुमचं म्हणणं खूप स्ट्रॉंग आहे की ज्याला शेती करायची काही वापरलं तरी चालेल, पण ज्याला चांगली शेती करायची, उत्कृष्ट शेती करायची ही व्यवसाय म्हणून करायची, व्यवसाय म्हणून करायची आहे, उत्पन्न वाढवायचं आहे. त्यामुळे रामा ॲग्रोची त्यांनी कंपनीचे प्रोडक्ट 100% वापरावा. बरं आता मला सांगा जाधव साहेब, आता तुम्ही हे सगळे आता हे तुमचे चुलतेच आहेत बरोबर ना, तुम्ही मिरची तोडता बरोबर ना, आता कधीपासून मिरची तोडता तुम्ही, किती वेळ झाले? आता चालू केले तरी पण मिरची तोडा काय होऊर का नाही, म्हणजे एक झाड रिकाम व्हायला 4 दिवस झालं तोडतोय, 4 दिवस तोडते, पण मला सांग एक झाड रिकामा करायचं म्हणजे की 2-3 मिनिटं लागतात बरोबर का नाही? 18 ते 20 महिला, 20 ते 22 म्हणजे 25 महिला 1 एकर अजून तोडत नाही. 4 दिवस झाला, 4 दिवस झाले 1 एकर तुटला जाय म्हणजे तोडला नाही त्यांनी, तोडला नाही. मग एवढं माल सेटिंग आहे. बरं आता सांगण्याचं तात्पर्य काय की आम्ही ह्या शूटिंग्स का काढतो त्याचं एक कारण आहे, कारण का दिवसेंदिवस शेतकरी राजा ज्याला आपण बळीराजा म्हणतो हा दिवसांदिवस खचत चाललाय, हरत चाललाय, दमत चाललेला आहे. इव्हन माझ्या भाषेत मी शेतकऱ्याला हलका कानाचा म्हणतो, कसं मी सांगितलं की माझा ऐकणार, ती सांगितली त्यांचा ऐकणार, ती सांगितली त्यांचा ऐकणार, ठाम कधी निर्णय घेत नाही. पण मला सांगा आमचं एकच दृष्टिकोन आहे, रामा ॲग्रो कंपनीचं एकच दृष्टी आहे, कारण का आमची सकाळची सुरुवात आणि रात्री झोपणं रामकृष्ण हरी या शब्दाने चालू कुठल्या असते, त्यामुळे फसवणं हा शब्द नाही. पण तुमच्यासारख्या शेतकरी बांधवांनी जर जागरूकपणा केला किंवा मी मिरचीवरती बोकडा आलेला नाही, अजून पानं आकसलेली नाही, इव्हन तुम्ही ह्याला सुद्धा केमिकल वापरलेलं नाही. तुम्हाला एक माझ्या मला इच्छेप्रमाणे सांगतो, शेती ह्याच्या पाठीमागे आम्ही केली, पण ह्या मुलांनी आजपर्यंत म्हणजे फेब्रुवारी 2024 पर्यंत शेती मुलांनी केलेली नव्हती, शेतीतला अनुभव नव्हता. पण ज्या वेळेस आम्ही गणेश सरांशी भेटून जी बाबा आम्ही त्यांचं मार्गदर्शन नाखाली जी शेती केली आणि ती प्रोडक्ट वापरली, त्यातमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं म्हणजे आनंदित व्हावं असं उत्पन्न रामा ॲग्रोकडून मिळालं, ह्याचं आम्हाला अतिशय समाधान. म्हणजे तुमच्या काका शब्दात मला एक जाणवलं की जसं तर सर म्हणतात की आता फेब्रुवारी 2024 पासून शेतीमध्ये उतरलेले तुमचा जो काही व्यवसाय असेल ते तुम्ही करत होता, पण असं आम्हाला मार्केटला सांगा वाटतं की रामायणच्या माध्यमातून शेती करायला शिकायला काय हरकत नाही, 100% काय हरकत नाही. नक्की येडा तर असला तर येडीने रामा ॲग्रोची कंपनीचे प्रोडक्ट म्हणजे मार्गदर्शन घेऊन शेती करायला काही हरकत नाही, आणि ती डोळं झाकून त्याचं उत्पन्न निघणार ही मी 100% सांगतो. येस नक्की. म्हणजे 80% वाटा या मिरचीमध्ये कोणाचा आहे? रामा ॲग्रोचा आहे, आणि 20% जे काय असेल ती बरोबर का? नक्की. ओके. खरं सांगायला का चला आम्हाला मिरची जरा झाड दाखवा या बरं. आता मला सांगा जाधव साहेब, या मिरचीमध्ये आंतरपीक काय? डाळिंबामध्ये आंतरपीक मिरची घेतली, मिरचीमध्ये मी डाळिंब घेतला असं मला काय हरकत नाही. आता या डाळिंबाला सुद्धा बरोबर का नाही, त्या डाळिंबाला तुम्ही कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही, याला फक्त रामायण जी काय तुम्ही त्या मिरचीला सोडल तीच याला सोडलेला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा 3 महिन्याचा आता जवळजवळ प्लॉट झालेला आहे. 3 महिने एकदा छटणी 2 दिवसापूर्वी छटणी घ्यायची. आता मला या डाळिंबाच्या प्लॉटला म्हणजे झाडाला काय वापरलं दुसरं केमिकल काय वापरलं? काहीच नाही. म्हणजे जे तुम्ही ह्याला ज्ञानशक्ती सोडता ते चालेल, जे बायोसमृद्धी सोडता ते चालेल, जे बायोसृष्टी सोडता ते चालेल, जे त्याला स्टीम वगैरे जे मारता निमकरण मारता तेच तुम्ही ह्याला वापरलं जातं. प्लस तुम्ही स्लरी वापरता, स्लरी वापरता बरोबर नाही. स्लरी अत्यंत वापरणं गरजेचं आहे, तुम्ही त्यालाही वापरणं ह्यालाही वापरता. म्हणजे 20% वाटा स्लरीचा आणि 80% वाटा रामायण असं म्हणा काय हरकत? 100%. नक्की. चला आम्हाला मिरची दाखवा तुमची कशा पद्धतीने मिरची लखडली आज तुमच्याच हाताने दाखवा, शेतकऱ्याला खरं वाटेल की खरंच दाखवा. त्यात बघा एकच काही मिरची लखडली बघा, एकच काही मिरची लखडलेली आहे, खटाखट मिरची लखडलेली आहे. हो का? मिरची साईज बघा, मिरचीची शायनिंग बघा. बाजारपेठेत जर मिरची गेली तर पहिली मिरची आमची विकल्याशिवाय दुसऱ्या मिरचीला बाजारपेठेमध्ये आता सध्याला रेट काय चालू आहे? आता 65-70 रुपये चालू आहे. 65-70 रुपये चालू आहे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पहिला तोडा 500 किलो, दुसरा तोडा 700 आणि तिसरा 1200 किलो जाऊ शकतो. म्हणजे निश्चित घट होत चालली का वाढत चालली? अजून अर्धा एकर तोडायचे आहे, आताशे 700-800 किलो 800 किलो झालेला आहे, तर अजून 200-300 किलो 200-400 किलो 1,000 तर क्रॉस 100% 1000 क्रॉस. म्हणजे दर तोड्याला ऍव्हरेज वाढत चाललेलं. आता दर तोड्याला ऍव्हरेज वाढत चालले याचा अर्थ तुम्ही आता
रामायण कंपनीची काय उत्पादन आहेत बायोसमृद्धी बायोसृष्टी ज्ञानशक्ती जी काय असतील वर्ण स्प्रे वगैरे शेड्यूल असेल ते आता बंद करणार का वाढवणार आता सोडायचं की अर्धा लाईट थांबलोय आम्ही तोडलं की चालू चालू आहे म्हणजे तोडा झाला की औषधं म्हणजे एकत्रित औषधं चांगली 100% 100% जशी औषधं चांगली तशी माणसं चांगली आहेत का? माणसं बी चांगलं आम्हाला आहे ना, आमच्याकडे जे तुम्ही फील्ड म्हणून जे ठेवलाय म्हणजे ऑफिसर ठेवलाय ते उत्कृष्ट झाले उत्कृष्ट आहे एकदम म्हणजे आपल्या रामायण कंपनीचे फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत इंदापूर तालुक्यासाठी यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली त्यांनी सर्व्हिस अशी दिली की त्यांच्या घरातला प्लॉट असल्याप्रमाणे घरातला प्लॉट असल्या एकदम घरातल्या प्लॉट सह ती बघणार नाही एखादा माणूस बघा म्हणजे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे सांगायचं प्रकारे शेतकरी मित्रांनो आमच्या शेतकरी बांधव ज्याला आपण जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणतो याच्याकडनं आमच्यासारख्या होतकरू मुलांना काय मिळाली एक पोचपावती मिळाली काय मिळाली 100% कामाची आणि ज्यावेळेस कामाची पोचपावती मिळती त्यावेळेस 10 हत्तीचं बळ येतं काय ओके तुम्ही जर म्हणला ना साहेब ह्या वर्षी 1 एकर मिरची नाही आपण मला पुढच्या 10 एकर लावू काय लावू पण बघायसारखे आणायची म्हणजे आणणार एकामेकाला जर उत्साह दिला तर काहीतरी होऊ शकतो जसं तुम्ही उत्साह तुमच्या मिरचीमध्ये दाखवला आमच्या औषधांनी मिरचीमध्ये दाखवलेला आहे आमच्या फील्ड एक्झिक्युटिव्ह ऑफिसरने तुम्हाला सर्व्हिस खूप चांगल्या प्रकारे दिली जशी तुम्ही मला मुलाखत चांगली देता ह्याच मुलाखती जो मिरची करणारा जाऊ शेतकरी ना तो काय म्हणतो आणि हा माणूस बोलतोय खरं आहे खोटं कोण बोलत नाही खोटं बोलणार ना ती मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं नाही की काही जरी कंपनी एखादी जाहिरात करायची तिची काहीतरी एखादी चूक नसताना वाढवायची तसली रामायग्रो कंपनीचं तसं नाही प्रत्यक्षात तुम्ही स्वतः अजून जरी एखाद्याला पेपरवर जर मिरची दावलेली तशीच मिरची आहे नाही म्हणजे रामायणची पेपरची दावली तशी आहे ना लागतेच की तसं काय ती काय बदलत तर आहे ना तुम्ही खुश आहे ना एकदम खुश नक्की तुम्ही खुश आहे का एकदम तुम्ही खुश आहे का सांगा खुश असले बघा तुम्ही जे हास्य दिसते का ना हास्य भले 2 रुपये रेट कमी मिळू द्या पण उत्पन्न जास्त आहे तुम्ही रेट मध्ये काय आपला 65 रुपये रेट आता नॉट जोक बारकाईंचा हिशोब केला तर बरोबर का नाही उसाला 2 रुपये किलो जातो या आणि ह्याला 60-65 रुपये किलो या म्हणजे जर ह्याच्यात जर शेतकरी आता मला सांगा आता आपला हा शहा एरिया आहे बरोबर आहे म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत मुक्काम पोस्ट शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा जाधव साहेबांचा मिरचीचा प्लॉट आहे आता आपले ह्या शहा असेल कांदळगाव असेल हिंगणगाव असेल ह्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊसा शेती केली जाते त्याच्यात थोडी केळी सुद्धा शेती केली जाते पण तरकारीकडे कोण वळत नाही तर या भागातला जो आपला इंदापूर पट्टा आहे म्हणजे नदीचा बॅकवर्ड एरिया मला तर वाटतं या शहा एरियातला हा एकच प्लॉट असा की फक्त मिरची आहे बाकी सगळं ऊस केळी हीच प्रकार दोन जास्त पीक आपल्याकडे आहेत म्हणजे मला एवढी गॅरंटी की ह्या तुमची जी काही आपली इंदापूर तालुक्यातली शेतकरी बांधव ही तुमची शूटिंग बघतील चित्र बघतील ते काय म्हणणार साहेब जाधव साहेबांसारखा आपला मिरचीचा प्लॉट आणि शेतकरी मित्रांनो जाधव साहेबांचा मोबाईल नंबर मी खाली स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही जाधव साहेबांशी त्यांच्या चिरंजीवांशी सगळ्यांशी त्यांच्या चुलत्यांशी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकता करू शकता आणि सांगायचं तात्पर्य काय की आता आम्ही जी काही शूटिंग काढलेली ही खोटी काढलेली नाही ऐका तुम्हाला मी अजून सांगतोय की ही काय कंपनीचं प्रोडक्ट आहे म्हणून नुसतं वाढवाय पण नाही जर शेती करायची असेल जर शेतीत उत्कृष्ट उत्पन्न घ्यायचं असेल शेती तुम्हाला जर चांगल्या प्रकारे करायची असेल तर रामा ॲग्रोचे प्रोडक्ट वापरून बघा आणि मग तुम्हाला कळेल की शेती म्हणजे काय असते येस आता जाधव साहेब आमचा एक डायलॉग आहे आमच्या कंपनी आमचे 3 कंपनी डायलॉग आहे पहिला आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो दुसरा डायलॉग आहे आमचा सगळ्यात जो फेमस महाराष्ट्राने उचलून धरलेला आहे तो म्हणजे शेती तुमची खात्री आमची हे खरं आहे का 100% तुमची 100% खरं 100% खात्री आमची आमचा एक दुसरा एक डायलॉग आहे नाद केला पण वाया नाही गेला खरं आहे का 1001% आणि आमचा तिसरा एक डायलॉग आहे जो तिसरा डायलॉग कुणाच्या डोक्यात बसत नाही तो म्हणजे चिखलात धुरळात पाण्यात आता लोक म्हणतात चिखलात धुरळा बी होत नाही आणि पाण्यात आग बी लागू शकत नाही डायलॉग असा म्हणजे याचा आमच्या नादी लागायचं नाही एवढ्या आमच्या प्रोडक्टची क्वालिटी आहे मग तिन्ही आम्ही आता डायलॉग घेतले कुठला शेती तुमची खात्री आमची नाद केला पण वाया नाही गेला आणि चिखलात धुरळा पाण्यात आग बरोबर आहे का बरोबर 100% त्याला तोड आहे का नाही नक्की 100% आपल्या जाधव साहेबांनी जसं आमचे रामायगड कंपनीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गणेश भोंग साहेब यांच्यावरती प्रेम केलं यांनी यांच्या शेतीवरती प्रेम केलेलं आहे रिझल्ट असाच येत नाही बरं का मित्रांनो अख्खा प्रेम ह्याच्यावरती वातावं लागतं म्हणजे जो कोण सांगतो कन्सल्टंट त्याने ह्या पिकावरती प्रेम वातावं लागतं आणि जो वापरतो त्यांनी कष्ट करावं लागतं जेव्हा दोघांची जोड जुळत तेव्हा असा नजारा पाहायला मिळणार म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना मिरची या पिकामध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा उत्कृष्ट उत्पादन मिळवायचं असेल त्यांनी रामा ॲग्रो कंपनीच्या युट्यूब चॅनलशी संपर्क करू शकता आणि रामा ॲग्रो कंपनीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आम्हाला मिरची दाखवा चला येऊया मस्तपैकी 1 नंबर मिरची तुम्ही आणलेली आहे चित्र काय आपलं काय डुप्लिकेट लावले का त्याला होय भाव म्हणा सोर
रामा ॲग्रोचं डुप्लिकेट नावच घ्यायचं नाही. कुठलाही फायदा त्यांनी असा कुठलाही बसून काढू दे काय होय बाबा म्हणायला दाट एकरात दाट आहे तेवढी झाड देऊन लावली ती अशातला भाग नाही. अशातला काय बघणार नाही. अशातला भाग काय तरी असं कसं बघू सेम काय जोरात कुठं काय कमी आहे का एकच फळ आहे का त्याला असं माहिती